मंजूर केला आहे, अशी माहिती ग्युटेरस यांनी दिली आहे। निसर्गप्रेमींनो, तुम्हाला माहिती आहे का, पश्चिम विदर्भातलं एक अभयारण्य दरवर्षी हजारो पक्ष्यांचं हिवाळी घर बनतं। वाशिम आणि अकोला जिल्ह्यात पसरलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात पाणपक्षी गणना करण्यात आली आहे। पाहूया हा खास अहवाल। हिरवळीनं नटलेलं, शांत पाण्यानं वेढलेलं काटेपूर्णा अभयारण्य, ज्याला लोक प्रेमानं पाणी देणारं जंगल म्हणतात। हे केवळ जंगल नाही, तर असंख्य पाण पक्ष्यांचं सुरक्षित आश्रयस्थान आहे। या पक्ष्यांचं संरक्षण आणि जतनाच्या उद्दिष्टानं इथं असलेल्या पक्ष्यांची दरवर्षी गणना केली जाते। संपूर्ण आशिया खंडात एकाच वेळी ही पाणपक्षी गणना सुरू असते। त्याचाच एक भाग म्हणून काटेपूर्णा अभयारण्यात पक्ष्यांची संख्या आणि प्रजातींची बारकाईनं नोंद घेण्यात आली। वाशिमच्या वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्था आणि अकोल्यातील निसर्ग कट्टा हे या उपक्रमाला पुढाकार घेत गणनेत सहकार्य करतात। संपूर्ण महाराष्ट्रभर पाणपक्षी गणना करण्यात येत आहे। हा एक सिटीजन सायन्स प्रोग्राम असल्यामुळे या पाणपक्ष्यांची संख्या, त्यांचे ठिकाणं आणि त्यांना असणारे धोके ह्या सर्व माहिती या गणनेतून निघणार आहे। दरवर्षी या गणनेमध्ये कॉमन पोचार्ड असतील, नॉर्दर्न शॅव्हेलर, गडवाल, हे सर्व स्थलांतरित पक्षी तसेच स्थानिक पक्षी या सर्वांची इथे गणना केली जाते। ही गणना म्हणजे निसर्गाची तब्येत तपासण्यासारखी आहे। यातून स्थलांतरित पक्ष्यांचे मार्ग आणि पर्यावरणाची स्थिती कळते। अन्न साखळीमध्ये पक्ष्यांचं मोठं योगदान असतं, म्हणून त्यांचं जतन करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। अन्न साखळीमध्ये पक्ष्यांचे एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। जलाशयावर जे आम्ही बेट तयार केले होते, या बेटांवर आज असंख्य असे पक्षी आम्हाला पाहायला मिळाले, ज्याचे एक अनन्यसाधारण महत्त्व हे जैव विविधतेमध्ये आहे। पक्ष्यांचं म्हटलं तर पक्षी हे खूप महत्त्वाचा घटक असतो। अत्यंत चंचल असे स्वभावाचे हे पक्षी असतात। वाशिम जिल्हा हा उत्तर दक्षिण स्थलांतर मार्गावरील पक्ष्यांसाठी महत्त्वाचा थांबा ठरत आहे। इथले जलाशय, हिरवळ आणि सुरक्षित परिसर पक्ष्यांसाठी अन्न आणि विश्रांतीचं उत्तम ठिकाण बनले आहेत। करडा बगळा, सापमाने पाणपक्षी, लहान पाणकावळा, काळ्या पंखांची टिटवी, जांभळा जलकोंबडा, रिव्हर्टन, सामान्य पाणबदक, आशियाई चमचा बगळा, उत्तरी शेपटा बदक आणि सुरखाप बदक अशा अनेक पाणपक्ष्यांची नोंद इथं घेतली जाते। वातावरणातील बदलांमुळे पक्ष्यांवर होणारे परिणाम सुद्धा या जनगणनेच्या माध्यमातून समजतात। या पाणपक्षी गणनेतून किती पक्षी आहेत, कुठल्या प्रकारचे पक्षी आहेत, पक्ष्यांची विविधता आपल्याला कळते। जेवढ्या प्रकारचे पक्षी असतील तेवढी विविधतेने नटलेली त्यांची खाद्य संस्कृती असेल, तेवढी जैवविविधता असेल। वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी गणना करणे हे खूप महत्त्वाचे आहे। दरवर्षी गणना आपण घेतो, त्यामुळे कुठल्या वर्षी किती पक्षी आलेत, कुठल्या प्रकारचे पक्षी आलेत, वातावरणामध्ये कुठला बदल होतोय का, त्यांच्या बिहेवियर मध्ये काही बदल होतो का, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात। काटेपूर्णा अभयारण्यातील पक्ष्यांची गणना म्हणजे केवळ आकडे मोजणं नाही, तर निसर्ग किती सुरक्षित आहे हे पाहणं आहे। जर पक्षी सुरक्षित असतील तर आपलं पर्यावरणही सुरक्षित आहे आणि आपलं भविष्यही। दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम। आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या